आठवणींच्या आधी जाते तेथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू. ग. दि. माडगूळकरांची एक उत्तम कविता, ज्याच्यामध्ये सृष्टी वर्णन आहे, ग्रामीण रचनेचं वर्णन आहे आणि भावविश्व आहे. ही मंगलोरी कौलं. त्याच्या आधी आपल्याकडे खापरी कौलं होती, त्याच्यानंतर नळीची कौलं आली, नंतर ही मंगलोरी कौलं आली. ह्याचा एक खूप छान फायदा म्हणजे घरात तापायचा नाही आणि कौलांमध्ये जी पोकळ्या असायच्या त्यातनं गरम वारं निघून जायचं. आणि खेड्यामधली सगळी घरं जास्त पावसाच्या प्रदेशातली ही उतरत्या कौलाची, म्हणजे ह्याच्यातनं पाणी साठणार नाही आणि घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये जे चूल पेटवले त्याचा धूर ह्याच्यातनं बाहेर येईल. त्याला एक कोंबडा नावाचा एक वेगळं कौल असतं की आतमध्ये उबदारपणा, थंडीमध्ये उबदारपणा आणि उन्हाळ्यामध्ये गारवा ही देण्याची क्षमता या मातीमध्ये, कारण माती हे बॅड कंडक्टर आहे. आणि ह्याच्यात ते कौलं ही योग्य पद्धतीची माती भाजून केलेली ही सुंदर कौलं, याचं स्टँडर्ड एक ठरलेलं आहे. आणि ह्याला इथे नाक असतं, हे इथे ते अडकतं आणि मग हे अडकून पट्टीवरती अडकलं, रिफेवरती, आणि इथून गुळगुळीत आहे. मग इथे खाली दुसरं कौल असतं, म्हणजे पाणी सगळं जे आहे ह्याच्यात बसतं, एक कौल असं बसतं आणि खणखण वाजतं. त्याचे हे चांगलं भाजलेलं कौल असतं. आता ही कौलं सगळी घरं कौलाची गेली. मग आता आम्ही कौलं मिळाले ते आम्ही घेतलेत आणि आम्ही एक शेड करताना त्याच्याने कौलाची शेड करतो, किंवा पत्रा असेल पत्रावर कौलं ठेवतो, म्हणजे आतमध्ये गरम होत नाही. कारण आपण पत्रे जे आहेत ते सिमेंटचे पत्रे आहेत, ते ॲस्बेस्टॉस व्हाईट आहे. मग लोखंडाच्या पत्र्यावरती आपण ही कौलं ठेवली की आतमध्ये गरम होत नाही. ही टाकायची कुठे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मोहिंदोजडोच्या विटा अजून शिल्लक आहेत, तर ही कौलंही अजून शिल्लक राहणार पुढच्या काही हजार वर्ष. आणि ते मोठं पोल्युशन आहे. आणि आता आपण एक पोल्युशनच्या नावाखाली अजून एक नवीन पोल्युशन करतो, म्हणजे कुल्हडमधला चहा. आता ते कुल्हड जी आहे ती कुळणारच नाही कधीच, कारण ती भाजलेली विटेची आहे. म्हणजे आम्ही निदान घरचा स्टीलचा पेला घेऊन त्या चहा प्यायला अनेक वर्ष मला वापरता येईल.